ह्या प्रीतीने माझी साडी जाळली आणि स्वराज मला तिचीच माफी मागायला सांगतोय. स्वराज पण बदलत चाललाय हल्ली. की छान साडी आहे, दादाने एवढं प्रेमाने दिली होती मला. जाळली या प्रीतीने. काय करू आता ह्या साडीचं? नेसता पण येणार नाही, मला टाकवत पण नाहीये. आत्याबाई ज्यूस. काय झालं आत्याबाई? काय नाही ग, इस्त्रीला दिली होती साडी, जळली. आता नेसता पण येणार नाहीये धड. मला कळत नाहीये काय करू या साडीचं. आत्याबाई एक काम करता का, ती साडी मला द्या, ती मी रफू करून नेसर, जर तुम्हाला चालणार असेल तर. तुम्हाला चालेल मी नेसलेली साडी नेसायला? हो, का नाही? चालेल ना. ये ताई, पण एक कराल का? म्हणजे तुम्हाला हवी तिथे साडी नेसा, म्हणजे एखाद्या फंक्शनला, लग्नाला, कुठेही. फक्त इथे येताना नको नेसू साडी. माझा फार जीव आहे त्या साडीवर, फार आवडते मला ही. चालेल. थँक्यू. आशा, ए आशा, कुठे चाललीस? थांब. कुठे घेऊन चाललीस ती साडी? दे माझ्याकडे. अहो ती मला आत्याबाईने दिली, माझी साडी आहे. पण तुला काय करायची एवढी भारी साडी? दे माझ्याकडे. दे म्हटलं ना, दे. कसं आहे ना, मी पण तुझ्यासारखीच गरीब बिचारी आहे ग. तुला या घरातली लोक साडी तरी देतात, मला तर ते सुद्धा देत नाही. म्हणून म्हणते, राहू दे ही साडी माझ्याकडे. काय झालं? सोनं लागलंय माझ्या चेहऱ्याला? नाही ना? मग काय बघतेस? निघ. अरे हे घेऊन जा, तुझं आहे ना ते. अगं ड्युटीवर आहे मी. तू सारखं सारखं कॉल करून त्याच गोष्टी विचारत राहिली तर मी काम कसं करायचं? अरे मग एक काम करत जा, तू ना माझ्यासोबत इथे येत जा, दिवसभर इथे बसत जा, मी काय करतो ते बघत जा, आणि संध्याकाळ झाली की आपण एकत्र जाऊ. अगं नाही मिळत मला टाइम. मग काय करू, ड्युटी सोडून देऊ? हे बघ, तुला काय ठीक वाटतं ना ते कर. कुठे जायचं तिथे जा, पण आता प्लीज फोन करू नकोस. साहेब, पाणी. मी नंतर येऊ. नाही काय काम होतं? साहेब ते रिक्षा हरवलेली, काही कळलं का त्याच्याबद्दल? ती मी कंप्लेंट नोंदवली. तो विंचूवाला रिक्षा कळलं 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 कळलं. कोणी नेली होती रिक्षा? नाही म्हणजे तसं रिक्षा मिळाले हे कळलं नाहीये, पण तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केली होती हे कळलं मला. अच्छा. मग रिक्षाचा काही पत्ता नाही लागला का? नाही, काही हरवलेल्या रिक्षांची आम्ही डिटेल मागवलेली आहे आणि त्यात नंबरही ट्रेस झालेले आहेत, पण तुम्ही दिलेला रिक्षाचा नंबर त्यात नाहीये. हा, पण तुम्ही काळजी करू नका, आमचा शोध चालू आहे. लवकरात लवकर हाताला काहीतरी लागेल. ठीक आहे सर. काय कळलं तर? हो नक्की नक्की. साहेब एक 2 मिनिटं घेऊ का? बोला ना. तुम्हाला राग येणार नसेल तर बोलू का? बोला बोला, काय बोलायचं? ते ऍक्च्युली तुम्ही फोनवर बोलत भांडण मी ऐकलं म्हणजे मुद्दामून नाही ऐकलं, कानावर पडलं म्हणून. सर भांडण जर का सॉल्व्ह करायचं असेल नंतर माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया? कसली आयडिया? छान कॅफेमध्ये घेऊन जा, मस्त कॉफी, छान वातावरण आणि भरपूर गप्पा, विषय सॉल्व्ह. सर काय ना, बायकांना काय पाहिजे असतो? नवऱ्याकडून फक्त दिवसातला 1-2 तास पाहिजे असतात, पण तो 1-2 तास मनापासून पाहिजे, बस. थोडक्यात विषय काय सर, एखादं छान क्वालिटी कॅफे आणि क्वालिटी टाइम, बस. हा, पण मी कुठे शोधणार क्वालिटी कॅफे? हा ते बरोबर आहे,
नाशकात आहे ना असे क्वालिटी कॅफे नाही आहेत. सर एक आहे माझ्या डोक्यात. हा, तिकडे कॉफी पण चांगली मिळते आणि वातावरणही एक. सर तुमचा मेसेज चेक करा. हे बघा, मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो. हा बघा, आलं. होय होय आलंय. साहेब, या कॅफेला घेऊन जा वहिनींना. विषय सॉल्व्ह होऊन जाईल संध्याकाळी. ठीक आहे, नक्की घेऊन जातो. चालेल. सर, तेवढं रिक्षाचं कळलं तर मला लगेच फोन करून कळवा. अरे नक्की नक्की, डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका. ओके, मला जसं कळेल मी तुम्हाला लगेच कळवून टाकेन. चालेल. सर, येतो या. येतो. हा. काका, तुम्ही ओळखता यांना? चांगलंच ओळखून आहे मी या माणसाला. मी आधी तुला कर्ज का दिलं असणार तेही माहिती आहे मला. नाही, तुला मदत करण्याचं नाटक बिटक केलं असेल यांनी, पण यामागे याचा हेतू मात्र तुला फसवण्याचा होता. असंच म्हणायचं ना तुम्हाला, पुरुषोत्तम गायकवाड? हे बरं आपलं. अरे माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त फसवलं या गरीब कुटुंबाला. अरे मी निदान पैशाची मदत तरी केली, तुम्ही काय केलं सांगू का? नाही सांगतोच. कसं आहे, एखादी गोष्ट पोटात राहिली ना की पोटात दुखतं माझ्या. तुमच्या घरातल्या माणसानं केलेला गुन्हा लपवण्यासाठी तुम्ही तुमच्या पोराचं लग्न त्या गरीब घरातल्या पोरीशी लावलं. बरं, लावलं ते लावलं, पण मोठा मोठा खर्च बिचाऱ्या गरिबांना करायला लावलात. वा रे वा, तुमची श्रीमंती. हेच का ते द ग्रेट, द लेजंड पुरुषोत्तम गायकवाडांचं आदर्श वागणं? हीच का गरीब लोकांच्या बरोबर वागायची पद्धत? बोला ना आता काय साप चावला का? बोला. पैशाने श्रीमंत असाल हो तुम्ही, पण मनानं एकदम गरीब, एकदम भंगार. एकतर स्वतःची बायको हातात न घालवली, बहिणीच्या संसाराची पण वाट लावली. आता या नवीन सुनेच्या घरच्यांबरोबर पण असंच वागणार का? आजपर्यंत त्या घरात कोणी सुखानं नांदलं नाही. यांना एवढं सगळं कसं काय माहितीये? यांना तर सुलू आत्याबद्दलही माहितीये. कोण आहेत हे नक्की? घरातली पोरगी सुद्धा बाहेर पडून नांदू दिली नाही, आणि आता एक नवीन जोडी तयार करून त्यांच्या पण आयुष्याची माती करायला लागलाय. आणि या सगळ्या गोष्टी लपवल्या ना, सावेकरांपासून लपवल्या ना. मी पैसे द्यायच्या आधीच क्लिअर सांगितलं होतं, एवढे पैसे देणार, एवढं व्याज घेणार, क्लिअर कट हिशोब. काय लपवा लपवी नाही. पण तुम्ही तुमच्या घरातली चूक लपवण्यासाठी हे सगळं लग्न वगैरे केलं. हे सांगितलं का त्यांना? सांगितलं का त्यांना? मग सांगा ना, कोण कुणाला फसवा लागलंय? कोण फसवतंय? मी का तुम्ही? प्रभू दादा, हे बघा. गाडीतली बॅग घेऊन आत ये.